नमस्कार मंडळी. तुमच्या घरातला आरेका पाम बिचारा तसाच उभा आहे का? ना वाढतो, ना ताजा तवाना दिसतो. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने त्याला मोठ्या कुंडीत कसं लावायचं आणि त्याला पुन्हा लस ग्रीन कसं बनवायचं ते पाहूया. मी नागनाथ मोरे आणि तुम्ही पाहत आहात NM डायरीज, आठवणींना स्पर्श करणारा प्रवास. इथे आपण झाडं, निसर्ग आणि साधं आनंदी जीवन याबद्दल मन मोकळं बोलतो. हे विटाचे 4 तुकडे आपल्याला कामाला येतील. कुंडीला होल असणं महत्त्वाचं आहे. चार विटाचे तुकडे चारी कॉर्नरला खाली बॉटममध्ये ठेवून द्यावे.
हे आमचं आरेका पाम आधी छोट्या कुंडीत होतं. वरून ठीक दिसत होतं, पण आत रूट्सला जागाच नव्हती. मग काय, वाढ थांबली, पानं थोडी पिवळी पडायला लागली. म्हणून विचार केला, याला आता मोठ्या घरात शिफ्ट करायलाच हवं. चला तर मग अगदी सोप्या टप्प्यात पाहूयात. पहिले योग्य कुंडी निवडा. जुनीपेक्षा 2-3 इंच मोठी असावी. खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी होल्स हवेत. दुसरं, माती तयार करा. सॉईल, कोकोपीट आणि कंपोस्ट अंदाजे 50-25-25 या प्रमाणात. ही माती हलकी आणि पोषक असते. तिसरं, झाड बाहेर काढा. हळूच, रूट डिस्टर्ब होणार नाहीत याची काळजी घ्या. चौथं, नवीन कुंडी झाड लावा. खाली थोडी माती, मग झाड आणि वरून माती भरून हलकं दाबा. आणि पाचवं, पाणी द्या. लावून झाल्यावर थोडंसं पाणी द्या, जास्त नको, अगदी माफक. त्यानंतरची काळजी, थेट उन्हात ठेवू नका. इनडायरेक्ट प्रकाश उत्तम असतो. आठवड्यातून 2-3 वेळा पाणी पुरेसं असतं. महिन्यातून एकदा सेंद्रिय खत, कंपोस्ट द्या. पानं स्वच्छ ठेवा. धूळ बसली तर वाढ मंदावते. म्हणून पाण्यावरती पाणी स्प्रे करत राहा. हे नीट पाळलं तर तुमचं झाड अगदी दाट हिरवं होईल. खरं सांगायचं तर झाडं ही फक्त शोभेसाठी नसतात. ती आपल्या घरात शांतता आणतात, हवा शुद्ध करतात आणि थोडंफार मनही प्रसन्न ठेवतात. आपण त्यांची काळजी घेतली की तीही आपल्याला खूप काही देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढे अजून असेच उपयुक्त व्हिडिओ येणार आहेत. आणि खाली कमेंटमध्ये सांगा बरं, तुमच्याकडे कोणतं झाड आहे. पुन्हा भेटूया NM डायरीजमध्ये. आठवणींना स्पर्श करणारा प्रवास. धन्यवाद. माझा नवरा झाडला पण एवढा पसारा करताय. झाडू अजिबात मारत नाही, फक्त पाणी देत आहे, बाजूला होते.
नुसता हे सामान करून ठेवते एवढा मोठा पसारा. खूप पसारा केलेला आहे ह्यांनी. साफसूफ अजिबात करत नाहीत. कमेंट करून सांगा ह्यांना थोडस घरी साफसफाई करण्यासाठी. कशी सुमाळी करत आहेत बघा. कमेंट करून नक्की सांगा झाडू मारण्यासाठी.